श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी शैलेजा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल शैलेजा सिंपल लाईफमध्ये. शाळा सुरू होऊन 5 दिवस झाले आणि वह्या पुस्तकं इकडे तिकडे पडलेले आहेत. पहिलेपासूनच पुस्तकं आहेत, पण तेच अस्तव्यस्त असल्यामुळं त्याची वर्गीकरण करायचे आणि हा शेल्फ स्वच्छ करून घ्यायचं काम आजचं आहे माझं. दररोजचा व्हिडिओ होत नाही, पण कधीतरी बनवत असते. मागच्या एका व्हिडिओमध्ये मला कमेंट होती की अजून काही देवाचे मंत्र स्तोत्र येतात का, ते पण सांगेन मी तुम्हाला पुढे. तर चला, आता हे सज्जा मी साफ करून घ्यायले आणि यामध्ये 8वी 10वी आणि 12वीची पुस्तकं आहेत, ती बरोबर काढून एका जागी ठेवणार आहे, कारण मुलांना पटपट मिळतील म्हणून. माझी मुलं आहेत म्हणून मुलं काही बरोबर ठेवतच नसतात, थोडं अस्तव्यस्त असते. मुली थोडं आपलं सर्व काही आवरत असतात, म्हणून या सज्जाला काही दगडी म्हणजे हे नाही, गोटा किंवा फरशी वगैरे काही नाही, म्हणून त्याला पाण्यानं पुसून घ्यायले आणि वह्या व्यवस्थित ठेवायले. काही याच्यामध्ये ड्रॉइंग बुक्स आहेत, पुस्तकं आहेत, गल्ले लेकरायचे, काही DIY बनवलेल्या वस्तू आणि 12वीच्या नंतरचे नीटचे किंवा दुसरे CATचे असे तसे पुस्तकं आहेत. ते एका जागी ठेवून पद्धतशीर त्यांना मिळतील पटपट असं त्यांचं वर्गीकरण करायचं काम आहे आजचं माझं. या शेल्फमधला हा हिरवा रंगाचा छोटासा शेल्फ आणि तो चमकीला बॉक्स, तो म्हणजे गल्ला, ते माझ्या छोट्या मुलांनी बनवलेल्या वस्तू आहेत. त्याला काही अशी पुष्टा किंवा कोणतीही वस्तू जे आपल्या वापरात नसेल, ती अशी रिकामी पडून असली की त्याला घ्यायचं आणि नवीन काही बनवण्याचा खूपच उल्हास आहे. आणि आम्हीसुद्धा बनवू देतो काहीतरी, त्याच्यातून नवीन लेकरायला बनवायची आवड पण निर्माण होते आणि ते बाहेर जास्त वेळ इतर असं काही खेळत बसण्याच्या नावाने ओढत नाहीत. मोबाईल आणि TV सुद्धा दूर राहतात त्यामुळे, आणि एक वेगळी कलासुद्धा त्यांच्या अंगी जोपासल्या जाते. म्हणून यामध्ये काही चित्रकलेचे सुद्धा वह्या आहेत, त्यामध्ये खूप भारी भारी असे चित्र काढलेले आहेत मुलांनी, ते सुद्धा एके दिवशी दाखवीन मी तुम्हाला. इथे काही धूळ होत नाही तितकी, कारण 2-3 दिवसाला असं सतत पुसतच असते मी. पण कसं आहे ना, आपण काही वस्तू घेतो आणि ती ठेवतो, ती अस्तव्यस्तसुद्धा पडत असते, म्हणून काही ना काही होतच राहते. आणि 2-3 दिवसाला साफ केलं की अजून थोडं जास्त स्वच्छ पण वाटते आणि आपण इकडची तिकडे वस्तू ठेवल्यानं तेच थोडं ऑर्गनाइज वाटते आणि मन प्रसन्न वाटत असते. म्हणून हे अशी छोटी मोठी कामं आपण करायचीच असतात. आता स्वच्छ करून ठेवलं की 2 दिवस एकदम असं तिकडं पाहिलं की मन प्रसन्न असं वाटतच असते आणि घरालाही शोभा येते. मला मागच्या व्हिडिओमध्ये कोणीतरी विचारलं होतं एखाद्या ताईंनी की तुम्ही अजून दुसरे कोणते मंत्रस्तोत्र वाचत असता का? तर हो, कारण मी घरी राहते किंवा शेताला सुद्धा गेले तरी आपलं मोबाईल किंवा TV थोडं दूर असल्यामुळं मंत्रस्तोत्र ही सारखे म्हणतच असते. जसं की महालक्ष्मी सूक्त, श्री सूक्त झालं, महालक्ष्मी अष्टक झालं, दुर्गा स्तोत्र, दुर्गा कुंचक किंवा श्री गणेश स्तोत्र, श्री गणेश द्वादश नाम आणि व्यंकटेश स्तोत्र. त्यापैकी मी विशेष म्हणजे एक तुम्हालाही सांगू इच्छितो की तुळशीपाशी आपण जेव्हा महादेवाची पूजा करत असतो तेव्हाचा हा मंत्र माझा खूपच आवडीचा आहे, कारण यामध्ये महादेवासोबत माता तुळशी आणि विष्णू भगवंताची सुद्धा मंत्र किंवा नामस्मरण आहे. तो म्हणजे असा: शिव शिव संता भाग्यवंता, गौरीच्या कांता, गंध अक्षदा बेलाचे पान, शंभू करतो तुमचं ध्यान, तुळस म्हणाली पूजेला, जाऊन सांगते कैलासाला, नारायण नारायण. पाहिलं की याच्यामध्ये माता गौरी महादेवाचं आणि तुळशी माताजवळ महादेवाची साळुंका असते, म्हणून तुळशीसोबत विष्णुदेवाचं सुद्धा नामस्मरण होते.
म्हणून ही थोडी जास्तच मला आवडते स्तोत्र. आणि हा देखील मी माझ्या सासूबाईकडूनच शिकला. आता पहा, यावर खूप सारा असा पसारा होता, पण तोच पद्धतशीर ठेवला, ऑर्गनाइज केलं की एका व्यवस्थितसुद्धा वाटते आणि किती थोडाच आहे असं वाटते. आपण उगाच अस्तव्यस्त टाकला आणि त्याचा खूप सारा असा पसारा दिसत होता. म्हणून आता नवीन वह्या पेनी आणायच्या आहेत. पुस्तकं आहेत जुनी आणि तेच चालतील आता वर्षभर. पण बाकी आलेले 2 शेल्फ तर पेनी वह्यासाठी आणि 1 शेल्फ हा आमच्या इतर वस्तूंसाठी आहे, ज्यामध्ये हाताला पटपट लागणाऱ्या वस्तू ठेवल्या आहेत. ताईंनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.